नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहेत, तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळविले जाते? तर बॉक्साइट या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळविले जाते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1962. 1962. पुढचा प्रश्न पहा, पाण्याची महत्तम घनता डॅश डॅश या तापमानास असते? तर 4 अंश सेल्सिअस. 4 अंश सेल्सिअस. मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो? तर ॲनाफेलिस डासाची मादी आहे, त्या मादीमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. लक्षात ठेवा, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर 3 नियम आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर ट्रिक सांगतो. समजा पर्यायामध्ये तुम्हाला 2, 3, 4 आणि 5 असं दिलं तर काय करायचं आहे? तर पहा, न्यूटन एकूण किती अक्षर आहेत? 1, 2 आणि 3. 3 अक्षर आहे. 3 अक्षर आहे. 3 वरनं 3 असं लक्षात ठेवायचं. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहे. पुढील प्रश्न पहा, डीएनएचा शोध कोणी लावला? कोणी लावला? तर फ्रेडरिक मिशर यांनी डीएनएचा शोध लावला. डीएनए, फ्रेडरिक मिशर. पुढील प्रश्न पहा, अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? तर समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी अल्टिमीटर हे उपकरण वापरतात. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. अल्टिमीटर समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी. शक्तीचे एकक काय आहे? काय आहे? तर वॅट. शक्तीचे एकक वॅट. पुढील प्रश्न पहा, संत्रा या फळात कोणते जीवनसत्व आढळते? तर क जीवनसत्व आढळते. न्यूट्रॉन्सचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर चार्विक. लक्षात ठेवा, न्यूट्रॉन्सचा शोध कोणी लावला? चार्विक. पुढे पहा, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोह. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? सोटमूळ. कोणते मूळ असते? सोटमूळ. पुढचा प्रश्न पहा, डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा आविष्कार केला. कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर स्टेथोस्कोप. कोणतं साधन आहे? स्टेथोस्कोप. मेळघाट, पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा, मेळघाट, पयनघाट हे दोन्ही स्वाभाविक विभाग अमरावती जिल्ह्यात आहे. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा. प्रतापगड किल्ला सातारा. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती मृदा आढळते? तर जांभी मृदा किंवा जांभा मृदा. जांभा म्हणा किंवा जांभी म्हणा, काही अडचण नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारला गेला आहे. ओके. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली कोणती? तर वर्धा, वैनगंगा. कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल? तर गहू व भात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरॉलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? तर पुणे शहरात आहे. कोणत्या शहरात आहे? पुणे शहर. भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे? तर डाळिंब. लक्षात ठेवा, भगवा डाळी, भगवा डाळी, भगवा डाळी असं लक्षात ठेवायचं आहे. दारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहे? तर खडकी या ठिकाणी दारुगोळा बनवण्याचे कारखाने आहे. पंचगंगा नदी कोणती नदी उपनदी आहे? पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे असं आहे? तर कृष्णा नदीची उपनदी आहे. इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे? तर दिल्ली. इंडिया गेट दिल्ली या ठिकाणी आहे. कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या डोंगर रांगेमध्ये बहुसंख्येने राहते? तर मेळघाट. मेळघाट.
महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर मराठवाडा. शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या. ओके. पुढचा प्रश्न पहा. सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर द्राक्ष. सोनाका हे द्राक्ष या पिकाचे वाण आहे. महाराष्ट्रातील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे? कोणतं ठिकाण आहे? तर तुर्भे. तुर्भे या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. तुर्भे या ठिकाणी खत कारखाना आहे. तुर्भे या ठिकाणी तेल शुद्धीकरण केंद्र आहे. पुढचा प्रश्न पहा. होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड जिल्ह्यात आहे. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वाशिम जिल्ह्यामध्ये अडाण धरण आहे. वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर हायग्रोमीटर. लक्षात ठेवा, वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर केला जातो. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. महत्वपूर्ण प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा. दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी तालुक्यात दूधगंगा प्रकल्प आहे. विद्यार्थी मित्रांनो, लगेच मला कमेंट करून सांगायचंय, राधानगरी तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? तर तारापूर या ठिकाणी भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले. पुढील प्रश्न पहा. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? तर बुटीबोरी, नागपूर. ओके. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? तर दामोदर खोऱ्यामध्ये वसलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप वेळा पेपरला प्रश्न आलेला आहे. राणीगंज हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर दगडी कोळशाच्या खाणीसाठी. कोणत्या खोऱ्यात आहे? दामोदर. आता मला कमेंट करून सांगायचं आहे, कोणत्या राज्यात आहे राणीगंज हे ठिकाण? कोणत्या राज्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर इंद्रावती नदीवर चित्रकूट धबधबा आहे. विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या 2 प्रशासकीय विभागांचा समावेश होतो? तर नागपूर व अमरावती. सोपा प्रश्न आहे. नागपूर व अमरावती यांचा समावेश होतो. पुढे पहा. खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये खजुराहो मंदिर आहे. बारा इमाम बारा कुठे आहे? लखनौ या ठिकाणी आहे. बारा इमाम बारा कुठे आहे? लखनौ. कोणत्या राज्यात? तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न पहा. बांगलादेशची राजधानी कोणती आहे? तर ढाका. रिक्षा पहिल्यांदा कोणत्या देशात धावली? कोणता देश आहे? तर जपान देश आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे पंतप्रधान कोण होते? कोण होते? तर गुलझारीलाल नंदा. लक्षात ठेवा. संसदीय शासन व्यवस्थेत प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात? प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार तर पंतप्रधान यांच्याकडे असतात. पुढे पहा. राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे NDA कोठे आहे? तर खडकवासला या ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. नॅशनल फिल्म अकॅडमी कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी नॅशनल फिल्म अकॅडमी आहे. पुढचा प्रश्न पहा. दास कॅपिटल हे पुस्तक कोणाचे आहे? दास कॅपिटल तर कार्ल मार्क्स यांचं पुस्तक आहे दास कॅपिटल. द गाईड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर RK नारायण. द गाईड. पुढील प्रश्न पहा. औषधी वनस्पतींची माहिती असणारा वेद कोणता? कोणता वेद आहे? तर अथर्ववेद. कोणता वेद आहे? अथर्ववेद. बौद्ध धर्मग्रंथाचे नाव काय आहे? तर त्रिपिटक. बौद्ध धर्मग्रंथाचं नाव काय आहे? त्रिपिटक. पुढे पहा.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? सोपा प्रश्न आहे, गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? तर बल्लारपूर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहेत, ते काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.